मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठका, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक। सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का, पृथ्वीराज पाटील यांचा आज भाजपमध्ये प्रवेश, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे। उद्धव ठाकरेंना आम्ही कफन चोरांचे सरदार म्हणायचं का? उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला प्रवीण दरेकरांनीही उत्तर दिलं। मार्मिकचा आज 65वा वर्धापन दिन आहे। रवींद्र नाट्य मंदिर इथे आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सहभागी होणार। सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करण्याची शक्यता। मंत्रीपद जाऊन 5 महिने उलटले तरी धनंजय मुंडेंना सरकारी बंगला सोडवेना। गिरगाव चौपाटीवर घर असूनही मुंडे सरकारी बंगल्यात। मुंबईत घर नसल्याचं धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात मात्र गिरगावच्या घराचा उल्लेख। आमदार वरुण सरदेसाई यांनी घेतली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव पातळीवर भेटीगाठी घेण्याच्या सूचना। माणसे मरोत कुत्री कबुतरे जगोत हा जीवनाचा नवा मंत्र म्हणजे गेल्या 10 वर्षात निर्माण झालेली विकृती। सामनाग्रलेखात कबुतरावरून लेख। मुंबई उच्च न्यायालयाचा बच्चू कडूंना दणका। 2018च्या प्रकरणात बच्चू कडू दोषी। बच्चू कडूंना 3 महिन्यांची शिक्षा तर 10,000 रुपयांचा दंड। कबुतरखान्यासंदर्भात आज हायकोर्टात सुनावणी। कबुतरांना अन्न पाणी देण्यावर बंदी कायम ठेवण्याबाबत आणि तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याबाबत न्यायालयाचा निर्णय। मुंबईतील कबुतरखान्यासंदर्भात जैन समाज आक्रमक। आजपासून जैन बांधवांचं उपोषण। देशभरातून जैन समाज उपोषणात सहभागी होण्याची शक्यता। कबुतरखाना बंदीनंतर जैन समाजाचं महत्त्वाचं पाऊल। जैन मंदिराशेजारी इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू। अनधिकृतपणे कबुतरखाना सुरू केल्याची माहिती। कबुतरांना अनियंत्रित दाणे टाकणं टाळाच, डॉक्टर कल्याण गंगवाल यांचं आवाहन। मानवी वस्त्यांमधील कबुतरखान्यांचं मोकळ्या जागेत स्थलांतर करावं, डॉक्टर कल्याण गंगवालांची मागणी। पुणे खराडीतील रेव पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांच्या जामिनासाठी वकिलांचा अर्ज। जामीन अर्जावर दुपारी 3 वाजता सुनावणी। न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष। कोकण रोरो सेवा मार्च अखेरपर्यंत सुरू करा। मुंबई दिघी, मुंबई काशीद रोरो सुरू करण्याच्या मंत्री नितेश राणेंच्या सूचना। पुण्यात अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी। शिवणे ते शिंदेपूल रस्त्यावर वाहतूक कोंडी। वाहतूक पोलीस नसल्यानं वाहतुकीचं नियोजन कोलमडलं। बुलढाण्यात पोलीस मुख्यालयात अवयवदान जनजागृती अभियान संपन्न। कार्यक्रमात अवयवदानाचं महत्त्व आणि प्रक्रियेसंदर्भात जनजागृती। स्क्रीन टाइम हा बुक टाइम, ग्राउंड टाइम आणि स्टडी टाइम बनवा। जिल्हाधिकारी अमोल येडगेंचा युवकांना मूलमंत्र। सोलापुरात बसवनगर इथे स्मशानभूमी अभावी उघड्यावरच अंत्यसंस्कार। भर पावसात मृतदेह घेऊन चिखलातून वाट काढत अंत्यविधी। नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद। रेल्वे सुरू झाल्यानंतर पहिलाच रविवार वेटिंग लिस्ट तयार। बुलढाणा आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची बैठक। उत्सव साजरा करताना नागरिकांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठक। गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना। गणेश भक्तांना सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश। मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी। गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाची तयारी। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। सोलापूर पुणे विमानसेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू होणार। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती। मंत्रिमंडळाच्या बैठकीत हवाई प्रवासाकरिता VGF योजनेबद्दल निर्णय। रत्नागिरीत हर घर तिरंगा अभियानांतर्गत पोलीस दलाच्या वतीने तिरंगा रॅलीचं आयोजन।
पोलीस मुख्यालयापासून मारुती मंदिरापर्यंत रॅली. मालेगावात 15 ऑगस्टला चिकन मटनची दुकानं बंद. कल्याण डोंबिवली पाठोपाठ मालेगाव पालिकेचा देखील फतवा. मांसाहारी खवय मटण चिकन विक्रेत्यांमध्ये मात्र नाराजी. 15 ऑगस्टला पुण्यातील घाऊक बाजार बंद राहणारे. शुक्रवार आणि शनिवारी सलग 2 दिवस बाजार बंद राहणार. शेतकऱ्यांनी बाजारात माल न आणण्याचं बाजार समितीचं आवाहन. चंद्रपुरात 429 स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक स्वातंत्र्यदिनी प्रमाणपत्राची प्रतिकात्मक होळी करणार आहेत. स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं हा संताप व्यक्त केला जातोय. अमरावती महानगरपालिकातर्फे हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत शहरातून भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन. 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत 3 टप्प्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन. बीडमध्ये पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी मागितली 20,000 रुपयांची लाच. संतप्त लाभार्थ्यानं पंचायत समिती कार्यालयाबाहेर कपडे काढत निषेध व्यक्त केलाय. तर घटनेचा व्हिडिओ व्हायरल. पुण्यात पीएमसी रोड मित्र ॲपवर खड्ड्यांचे फोटो पाठवण्याचं पालिकेचं पुणेकरांना आवाहन आहे. 2 ते 3 दिवसात कार्यवाही करण्याची संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी. वेळेत काम न झाल्यास अधिकाऱ्यावर कारवाई होणार. निर्देशांचं पालन न झाल्यानं महाराष्ट्र राज्य पोलीस प्राधिकरणाची पोलीस महासंचालकांवर नाराजी आहे. 25 ऑगस्ट पर्यंत अनुपालन अहवाल सादर करण्याची शेवटची संधी. चंद्रपुरात मतदार यादीतील घोटाळा समोर. विधानसभा निवडणुकीत एकाच घरातून 119 जणांची नोंदणी. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आयोगाच्या यादीनुसार तपासणी केल्यानंतर घोटाळा उघडकीस. यूएससीच्या धर्तीवर एमपीएससी मध्ये प्रतिभा सेतू योजना लागू करा. अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांना संधी द्या. आमदार विक्रमसिंग पाचपुते यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. ठाण्यात घोडबंदर रोडवर अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी. 4 दिवस वाहतुकीत बदल. गायमुख घाटातील रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी बंदी. कोल्हापूर खंडपीठ इमारतीच्या उद्घाटनाच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतलाय. खंडपीठ इमारतीचं 17 ऑगस्ट रोजी उद्घाटन. पंढरपूर विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर तयार केला जाणारच. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. बीएमटीसी बस सेवा देणाऱ्या कामगारांना 40 वर्षांनंतर न्याय. सर्व कर्मचाऱ्यांना 10 लाख रुपयांचा आर्थिक मोबदला देणार. 1587 कर्मचाऱ्यांना आर्थिक मोबदला मिळणार. 11वीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी. 19 ऑगस्टला जाहीर होणार विशेष यादी. राज्यातील सर्व कॉलेजमध्ये 11वीचे वर्ग सुरू. मुरुडच्या विजय चौलकर यांना राष्ट्रपती भवनाकडून आमंत्रण. स्वातंत्र्य दिनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रण. चंद्रपुरातील अनधिकृत अंबाचौक स्मारक बांधकामावर कारवाई. बांधकाम थांबवून 7 दिवसात अतिक्रमण हटवण्याचे निर्देश. पुरातत्व विभागाची पालिका आयुक्तांना नोटीस. लातूरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या फेर सर्वेक्षणाच्या कामाला अंगणवाडी सेविकांचा विरोध. फेर सर्वेक्षणाचं काम लावू नये यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक. कुलाबा आणि माहीमच्या पालिका शाळांना धोकादायक असल्याची पालिकेची नोटीस. तब्बल 4000 विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न. शाळा धोकादायक ठरवून शाळा बंद करण्याचं षडयंत्र. सूत्रांची माहिती. कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन आजही बंद. मूर्तीवर भारतीय पुरातत्व विभागानं केलेल्या संवर्धनानंतर मूर्तीचं दर्शन बंद. उद्या धार्मिक विधीनंतर दर्शन सुरू होणार. राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या. 7 अधिकाऱ्यांचे खाते बदल. डॉक्टर अशोक करंजकर यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ सदस्य सचिव म्हणून नियुक्ती. बदलापूर पूर्व परिसरात मोठ्या प्रमाणात धुरकट वातावरण. कंपन्यांनी हवेत रासायनिक वायू सोडल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याची शक्यता. अमेरिकेकडून करण्यात आलेल्या ठाकरे बीड कारागृहातील गांजा प्रकरण भोवलंय. सतीश भोसलेची छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात रवानगी.
कांदा प्रश्नावरून काँग्रेस आक्रमक, आज नाशिकच्या नाफेड केंद्रावर काढणार मोर्चा. बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात निघणार मोर्चा. नवी मुंबई एपीएमसी बाजारात भाज्यांचे दर घसरले. भाज्यांची आवक वाढल्यानं दर घसरले. भाज्यांच्या दरात तब्बल 20% फरक. हिंगोलीत केळीच्या दरात 400 रुपयांची घसरण. केळी उत्पादक शेतकरी चिंतेत. नांदेडमध्ये वटफळी परिसरात सोयाबीनला फळ धारण झालं नाही. शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ. नुकसानीचे पंचनामे करून बोगस बियाण विक्री करणाऱ्या कंपनीवर कारवाईची मागणी. हिंगोलीत कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा. कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्यानं रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी फळमाशी आणि किड्यांच्या प्रादुर्भावामुळे हैराण. फळमाशी किडीच्या झालेल्या लागणमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. आजपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. ठाणे पालघरसह इतर भागात मुसळधार पावसाचा अंदाज. पश्चिम महाराष्ट्र विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता. नागपुरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात. आज आणि उद्या नागपूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. सोलापुरातील 7 मंडळात गेल्या आठवड्याभरात अतिवृष्टी. 165 मिलीमीटर पावसाची नोंद. नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. नागपुरात पावसाची रिपरिप सुरूच. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण. अहिल्यानगरमध्ये पावसाची जोरदार हजेरी. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना होती पावसाची प्रतीक्षा. भंडारा जिल्ह्यात पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी मात्र चिंतेत. चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हजेरी. जिल्ह्यातील माणगाव, खारे, घोडगे आणि दोडामार्ग या सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस. सोलापुरात बिअर बार आणि परमिट रूमसाठी बोगस ग्रामसभा. बोगस ग्रामसभा दाखवून ठराव मंजूर. हेराफेरी करणाऱ्या सरपंचाचं निलंबन. नवी मुंबईत 2 साखळी चोरांना अटक. एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. कोल्हापुरात पैसे घेतल्याच्या आरोपात 3 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची कारवाई. कोल्हापुरात भर दुपारी घरफोडी. लग्नासाठी ठेवलेले 50 तोळे दागिन्यांसह 25,000 रुपये लंपास. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोरील चंदनाच्या झाडाची चोरी. झाड चोरी करणारे चोरटे जेरबंद. 70,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त. नांदेडमध्ये चोरीच्या प्रकरणाच्या शोधात जादूटोण्याचा प्रकार उघडकीस. 4 जणांवर गुन्हे दाखल. बिलोली तालुक्यातील केरूर गावातील प्रकार. वसईमध्ये घरकामाला कोंडून 1.5 कोटी. घर मालकाला कोंडून 1.5 कोटींच्या सोन्याची चोरी. 12 तासात गुन्हा उघड. स्टॉक मार्केटमध्ये तोटा झाल्यानं बहिणीनेच वेषांतर करून चोरी केल्याचं उघड. मालेगाव पवारवाडी पोलिसांची मोठी कामगिरी. 14 गुन्हे, 30 दुचाकीसह 1 ट्रॅक्टर आणि 5 आरोपींना अटक केली. अनेक जिल्ह्यातील दुचाकींच्या गुन्ह्यांची उकल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.